पुण्यातल्या या हिट अँड रन प्रकरणाची दखल घेत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलं। राहुल गांधींच्या या टीकेनंतर आता पुणे अपघातावरून देश पातळीवर राजकारण रंगलंय। पुण्यातील हिट अँड रन प्रकरण आणि त्यानंतरच्या निबंध लिहिण्याच्या शिक्षेवरून महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। अल्पवयीन असल्याच्या कारणावरून मद्यधुंद तरुणाच्या गंभीर गुन्ह्याकडे डोळेझाक झाल्याचा आरोप करत विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आता या प्रकरणावरून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर टीकेची झोड उठू लागली आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधींनी याच प्रकरणावरून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। टीकेवर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केला। राहुल गांधींनी पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे। पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली, मात्र त्याच्यामध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला। त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतिकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही। दरम्यान राहुल गांधींच्या या टीकेनंतर महाराष्ट्रातील विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात हल्ला आणखी तीव्र केल्याचं दिसतंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी याच प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न